तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणगौतये वासुम्याचार्य भगवान की जय. तिसऱ्या अध्यायातलं 36वं सूत्र बघत होतो आपण. आर्य आणि म्लेच्छ असे मनुष्यांचे दोन प्रकार आहेत असं सांगितलं होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये थोडंसं सर्वार्थ सिद्धीमध्ये पण चांगलं आलं वर्णन की दोन प्रकारचे मनुष्य जे घेतो आपण त्यात कर्मभूमीज आणि भोगभूमीज किंवा अकर्मभूमीज असं वर्णन आलं आहे. तर ते षटखंडागमाच्या अपेक्षेने त्यांनी वेगळे केलेले भेद वाचते. सर्वार्थ सिद्धीमध्ये 172 पानावर आले. षटखंडागम में मनुष्यों के दो भेद किए हैं, कर्मभूमीज और अकर्मभूमीज. ऐकू येते का आवाज? हो येतोय. तर अकर्मभूमीज म्हणजेच भोगभूमीज घ्यायचं. मग किती कर्मभूमी आहेत किती भोगभूमी आहेत सांगितलं होतं. 15 कर्मभूमी आहेत आणि 30 भोगभूमी आहेत. म्हणजे शाश्वत भोगभूमी 30 आहे आणि 15 कर्मभूमी आहेत मनुष्यांच्या अपेक्षेने बरं का. उसमें जन्म लेने वाले वाचताय ना. हां मोक्षशास्त्र मधलंच वाचताय ना. सर्वार्थ सिद्धी मधलं वाचते. बर 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 वाच. भोगभूमी का एक भेद कुभोगभूमी है. म्हणजे काय सांगायचं आहे थोडंसं मी दाखवते. एक मिनिट. असं काय म्हणायचं सगळं चिंतन करत असताना भोगभूमीत जाऊन आल्यासारखं अनुभव केला एवढ्या दिवसात. त्याचं पारायण झालंय भोगभूमीचं. याच्यामध्ये थोडंसं भेद दाखवते मी करून. त्यांनी कसं दाखवतं त्याच्यावर की पहिल्यांदा मनुष्यांचे दोन भेद केले. काय? कर्मभूमीज आणि अकर्मभूमीज. अकर्मभूमीज म्हणजेच घेतले भोगभूमीज. मग ह्या भोगभूमीला दोन भेद आले, सुभोगभूमी आणि कुभोगभूमी. मग ह्या कुभोगभूमीचं वर्णन बघतोय आपण. म्हणजे सुभोगभूमी म्हणा दुसरी आणि ही कुभोगभूमी. तर त्याच्यामध्ये जे जन्म घेणारे जीव आहेत त्याला म्हणलं म्लेच्छ. मग त्या म्लेच्छांचे दोन भेद केलेत त्यांनी, कर्मभूमीज म्लेच्छ आणि अकर्मभूमीज म्लेच्छ. आणि परत आर्यांचे दोन भेद केले, कर्मभूमीज आर्य आणि अकर्मभूमीज आर्य. म्हणजे ह्या दोघांचे दोन भेद समजून घ्या. काय? आर्य आणि म्लेच्छ. जरा हे कुठं दुसरीकडे आलं नाही वर्णन, सर्वार्थ सिद्धीमध्ये आले. हे भोगभूमीज मधले दोन भेद, आर्य आणि म्लेच्छ. उसमें जन्म लेने वाले मनुष्य ही यहाँ अंतर्द्वीपज म्लेच्छ कहे जाते हैं. म्हणजे हे जे कुभोगभूमीमध्ये जन्मलेले आहेत ना ह्यांना म्हणायचं अंतर्द्वीपज म्लेच्छ. अंतर्द्वीप बघितले होते आपण. किती? 96 अंतर्द्वीप आहेत. कुठं? तुमच्या लवण समुद्र आणि कालोदरी समुद्रामध्ये एकूण 96 अंतर्द्वीप आहेत. तर हे झाले अंतर्द्वीपज म्लेच्छ. शेष रहे शक, यवन, शबर और पुलिंद आदि म्लेच्छ कर्मभूमीज म्लेच्छ है. मग हे कर्मभूमीज म्लेच्छ त्यांनी वेगळं करून दाखवले. इसी प्रकार आर्य भी क्षेत्र की अपेक्षा दो भागों में विभक्त है, कर्मभूमीज आर्य और अकर्मभूमीज आर्य. 30 भोगभूमियों के मनुष्य अकर्मभूमीज आर्य है और कर्मभूमी का आर्य कर्मभूमीज आर्य है. काय कळलं? ह्यालाच अकर्मभूमी म्हणलेत ना त्यांनी. जे 30 अकर्मभूमी म्हणजे भोगभूमी आहे त्यातले आर्य म्हणजे अकर्मभूमीज आर्य
आणि जे इतर आहेत ते कर्मभूमीज आर्य म्हणलं. कुठले 15 कर्मभूमी आहेत तिथले कर्मभूमीज आर्य. इनमें से अकर्मभूमीज आर्य और म्लेच्छ अविरत सम्यक दृष्टी गुणस्थान सांगितलं त्यांनी. अकर्मभूमीज आर्य म्हणजे भोगभूमीमध्ये असणारे आर्य. बीजू बाकी आहेत काय? आता काय करा. हॅलो, काय म्हणताय? नाही ना काकी? काय बोलत होता का? आवाज लॉक झालता. हा, आवाजच येत नाही म्हणत होत्या. हां, ते मीटिंग कट झाली का बरं माहीत नाही. बरं, मी काय म्हणत होते, विजू काकी म्यूट काढताय का? आता जे अकर्मभूमीज आर्य आणि म्लेच्छ असे 2 भेद केलेत ना त्यांनी, तर अकर्मभूमी म्हणजे भोगभूमी. मग भोगभूमीमध्ये आर्य कोण असते? कुठं आले आर्य म्हणजे? भोगभूमी तुमचा आवाज भूमी म्हणजे आपली काय ती शिवभूमी. त्यांना काय वज्रजंग आणि श्रीमती ते मरण पावले की नाही, आणि परत तीच नाव त्यांना दिली पण आर्य म्हटलं, आणि तिथं त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही का? म्हणजे कुठून झाली उलट सम्यक दर्शनाची प्राप्ती त्यांना. नाही, मला विचारायचंय मग म्लेच्छ कोणाला म्हणायचं? आर्य आणि कुभोगभूमी मधल्याला म्लेच्छ म्हणायचं का मग? हां, असं म्हणायचं. हां, बरोबर आहे, असंच म्हणावं लागेल. म्हणजे सुभोगभूमी मधले भोगभूमीज आर्य आणि कुभोगभूमी मधले अकर्मभूमीज म्लेच्छ असे 2 नावं केले. म्हणजे मी काय लिहिले होते ना, म्हणजे आता मी दाखवते काय सांगितलं त्याच्यामध्ये. हे बघा, म्हणजे आता आपण केलो ना हे भेद, ते असेच लिहायचे. सुभोगभूमीज मधले आहेत ना त्या म्हणजे अकर्मभूमीज म्हणा नाही तर सुभोगभूमीज म्हणा, त्यातले आर्य त्यातले जीव ते आर्य म्हणले, भोगभूमीज आर्य. आणि कुभोगभूमी मधल्याला म्हणायचं म्लेच्छ. कुभोगभूमीमध्ये आर्य नाही आहेत, त्यामुळे त्यांना म्लेच्छ म्हणलं. आणि इथं काय झालं, जे कर्मभूमीज आर्य आणि म्लेच्छ आहेत ना, हे कुठले घेणार सांगा? कर्मभूमी मधले आर्य आणि म्लेच्छ कोण घेणार? जे आता तुम्ही बघितलं ना ह्याच्यामध्ये भरत क्षेत्रामध्ये आणि आर्यावत क्षेत्रामध्ये एक आर्यखंड आहे आणि बाकीचे म्लेच्छ खंड आहेत. तर तिथं सांगितलं चतुर्थ काळा समान रचना होती ना, त्यामुळे ते कर्मभूमीज झाले. म्हणजे भरत आणि ऐरावत क्षेत्रासंबंधी असणारे म्लेच्छ खंड आहेत तिथं हे कर्मभूमीज म्लेच्छ म्हणायचे, आणि तिथं असणाऱ्या आर्यखंडातले ते कर्मभूमीज आर्य म्हणायचे. काय कळलं का सांगा? म्हणजे आपण जी रचना बघितली होती ना भरत क्षेत्राची, तर या भरत क्षेत्रामध्ये बघितलं होतं काय 6 खंड आहेत असे, आणि मग ह्याच्यात हा जो आर्यखंड आहे ना, हा एक आर्यखंड सोडा आणि हे बाकीचे जे म्लेच्छ खंड आहेत 5, तर या 5 म्लेच्छ खंडामध्ये असणारे कर्मभूमीज म्लेच्छ म्हणायचे. दिसतंय का? ह्याला म्हणायचं कर्मभूमीज म्लेच्छ आणि ह्याला म्हणायचं कर्मभूमीज आर्य. एवढ्याच अपेक्षेने इथं हे आर्य आणि म्लेच्छ घटणार कर्मभूमीचे. बाकी सगळीकडे तर हे भोगभूमीज आर्य आणि भोगभूमीज म्लेच्छ येणार आहेत. फक्त भरत आणि ऐरावतच्या अपेक्षेने आणि विदेह क्षेत्राच्या अपेक्षेने कर्मभूमीज आर्य आणि कर्मभूमीज म्लेच्छ घडतात. काय समजलं सांगा मला? भरत आणि ऐरावत मधले जे आहेत ना तेवढेच कर्मभूमीचे येणार, आर्य आणि म्लेच्छ. बाकीचे भोगभूमीतले आहेत, बाकीचे अकर्मभूमी म्हणजे भोगभूमी तिथले आर्य आणि म्लेच्छ येणार. आणि मग विदेह क्षेत्रातले कोण म्हणायचे?
त्यांना म्हणायचं कर्मभूमीज आर्य आणि कर्मभूमीज म्लेंच म्हणायचं. कारण तेवढ्याच संबंधी 15 कर्मभूमी आहेत, बाकी सगळीकडे तर भोगभूमीच आहे. म्हणून हे भेद असे कुठल्या इतर पुस्तकांमध्ये दिसत नाही आहेत. म्हणजे भोगभूमीमध्ये पण आर्य आणि म्लेंच आणि कर्मभूमीमध्ये पण आर्य आणि म्लेंच अशी रचना आहे. आता त्यांची गुणस्थानं घटवलेत त्यांनी की प्रत्येकामध्ये कुठली कुठली गुणस्थानं असतात. तुम्ही सांगा बघू तर्काने. अकर्मभूमीज म्लेंच आणि आर्य यांचे गुणस्थानं किती? अकर्मभूमीज आर्य आहेत, सुभोगभूमी आहे ही. हा 1 ते 4 गुणस्थान म्हणायचं. मग ह्याच्यामध्ये त्यांनी म्लेंछांना पण 4थं गुणस्थान दाखवले, 1 ते 4 गुणस्थानं दाखवली आहेत. तेच की, म्हणजे आहे पात्रता असं सिद्ध होते. मी 1 मिनिट वाचते इथले 4 लाईन, बघू काय अर्थ चुकून नाही लावायला. कर्मभूमिज आर्य और अकर्मभूमिज आर्य 30 भोगभूमियों के मनुष्य अकर्मभूमिज आर्य है और कर्मभूमि के आर्य कर्मभूमिज आर्य है. इनमें से अकर्मभूमिज आर्य और म्लेंछों के अविरत सम्यक दृष्टि तक 4 गुणस्थान हो सकते हैं, किंतु कर्मभूमिज आर्य और म्लेंछ अनुव्रत तथा महाव्रत के धाई अधिकारी है. म्हणजे इकडे तर काय संबंधच नाही आहे. हे आर्यांचं 1 ते 14 गुणस्थानं पण आहेत. आणि इवन हे पण सांगितले आर्य आणि म्लेंछ कर्मभूमीज म्लेंछांमध्ये सुद्धा अनुव्रत आणि महाव्रत म्हणजे 6व्या-7व्या गुणस्थानापर्यंतचे हे जीव जाऊ शकतात. म्हणजे 1 ते 6-7 गुणस्थानापर्यंतचं अधिकारी आहेत असं सांगितलं. फक्त इथं कुभोगभूमीज म्लेंछ लावायचं का नाही कसं ते कळेना गुणस्थान. तेच की ते तसं लावायला येईना की. मग अन्य ठिकाणी कुठं कुभोगभूमीज म्लेंछ आहेत का असा एक प्रश्न येतो. मग म्हणजे कुभोगभूमीच्या अपेक्षेनेच आपण फक्त इथं म्लेंछ लावले ना. भोगभूमीमध्ये सगळीकडे आर्यच आहेत विशेषतेने. म्लेंछ कुठे आहेत तर तेवढ्याच अपेक्षेने आपण लावले कुभोगभूमीच्या अपेक्षेने. अन्य ठिकाणी कुठं म्लेंछ भोगभूमीमध्ये आहेत का? म्हणजे हे जे 30 भोगभूमी आहे तिथं तर त्यांनी सांगितलं की आर्य भेद आहेत. तिथं 30 भोगभूमियों के मनुष्य अकर्मभूमिज आर्य है. नाही एवढं सांगितलं त्यांनी. कर्मभूमी कुठली आहेत वगैरे एवढंच घेतलंय. इथलं वाचते 1 मिनिट मी, बघू काय लागतंय का. हे आपण सगळं वाचलेलंच आहे सामान्य वर्णन की कोणाचं तोंड असतं कोणाचं धड असतं वगैरे. शिखरी पर्वत के दोनों कोणों की सीध में जो अंतर्द्वीप है उनमें मेघ के समान मुख वाले बिजली के समान मुख वाले मनुष्य है. हिमवान पर्वत के दोनों कोणों की सीध में अंतर्द्वीप है उनमें मछली के समान मुख वाले काल के समान मुख वाले मनुष्य है. असं सगळ्यांचे मुख आणि हे दाखवले ते काय वाचलेत आपण. पुढे ते जे 1 टांगवाले मनुष्य आहेत ते गुफामध्ये राहतात आणि मिट्टीचा आहार घेतात. काय नाही ना काकी, तळलेली डाळ इथं नसती भोगभूमीत. तर मनुष्य मिट्टी का आहार करते है. जे 1 टांगवाले मनुष्य आहेत ते गुफामध्ये राहतात आणि मातीचा आहार करतात. तथा शेष मनुष्य फल आणि फुलांचा आहार करतात आणि झाडावर राहतात.
त्या सगळ्यांची आयु एक पल्योपम आहे. या 24 अंतर्द्वीप हे 24 अंतर्द्वीप जल की सतह से 1 योजन ऊंचे है. इसी प्रकार कालोद समुद्र में भी जानना, ये सब अंतर्द्वीपज मिडरेंज है. इनसे अतिरिक्त जो है उन्हें कर्मभूमिज रेंज कहते हैं. त्यामुळे अंतर्द्वीपज रेंज आहेत तेवढेच भोगभूमिज रेंज म्हणायचे. बाकी सगळे जितर कुठं रेंज म्हणतात ते कर्मभूमिज रेंज झाले. फक्त तिथं एवढी शंका आहे आता की भोगभूमी कुभोगभूमीमध्ये सम्यक्त्वाची पात्रता आहे की नाही. काय शंका आहे? मध्ये काय नाही. तसं त्यांनी काही घेतलंच नव्हतं त्याच्यामध्ये. म्हणजे गुणस्थान किंवा हे भेद तर कुठं घटवले नाही आहेत, ह्यांनीच घटवले सर्वाल सिद्धीवाल्यांनीच. बाकी मी राजवार्तिक पण बघतीये. विचारते. हो, आता वाचलेलं मी सर्वाल सिद्धीमधलं वाचलंय. मी हे पण घेतलं होतं राजवार्तिक, त्याच्यातलं बघू एक मिनिट. हे सामान्य काही मी वाचत नाही, कोणाचं तोंड आणि कोणाचं मुकुट आहे कसं आहे ते. अंतर्द्वीपज मानव वृक्षों के नीचे ऊपर रहते हैं, फल पुष्पों का आहार करते हैं. इन सब लेंचों की आयु एक पल्य प्रमाण होती है. कुभोगभूमीमधले हे 24 द्वीप जलापासून 1 योजन वर असतात. तेच घेतलंय, असं काय वेगळं घेतलं नाही वर्णन त्यांनी. विजवाकीनं कुठं वाचण्यात आलं का असं कुभोगभूमीचं मध्ये सम्यक्त्वाची पात्रता नाही आहे असं? विजवाकी नाही येत काय? आहेत, त्यांनी म्यूट केलेलं काढायला येत नसतं त्यांना बहुतेक. आहेत की विजवाकी म्यूट काढा. म्हणजे त्रिलोकसारमध्ये जे अजून पण वर्णन आलंय ना ते पण वाचण्यायोग्य आहे पुढं मागं असलेलं. म्हणजे त्याच्यात त्यांनी कुभोगभूमीत का जन्मतो त्या योग्य परिणाम जे आहेत ते आपण वाचले होते काल. त्याच्या पुढं मागं कुठंतरी असं षष्ठम काळाचं पण वर्णन त्यांनी केलेलं आहे सगळं. ते पण असं वाचलं तर विशेष खुलासा होता आपल्याला. म्हणजे अनेक गोष्टी न माहिती असलेल्या त्याच्यातून वाचायला मिळतात. त्यामुळे ते प्रकरण थोडंसं वाचा. रत्नकरणमधलं मी थोडंसं अपात्र जीव कोण असतात हे वाचते. अपात्र जे आपण कुपात्र वाचलो होतो ना काल, तर का वाचलो नाही काल? कुपात्राचं वर्णन नाही वाचलं. कुपात्राचं लक्षण सांगितलं होतं, तर त्याच्या पुढं त्यांनी घेतलंय जैनातील कुपात्र कोण आहेत हे वाचलं होतं का पूर्ण? थोडंच झालं होतं वाटतं ना वर्णन काहीतरी. जैनातील कुपात्र 182 पानावर आहे रत्नकरण श्रावकाचारमध्ये. किती वाचलं होतं आठवत नाही, बहुतेक थोडं वाचलं असणार आहे. कित्येक जिनधर्मातील लोक एकांती बनवून आपल्याच मताचा हट्ट धरून स्वतःच धर्मात्मा मानतात. यापैकी कित्येक जिनेश्वराचे भजन, पूजन, आराधना इत्यादी कृत्यात कृतकृत्यता मानतात. ज्ञान अभ्यास व्रतादी क्रियाविषयी अनास्था दाखवितात. हो की, पण पूर्ण वाचलं होतं का? नव्हतं बहुतेक.
तो पॅरेग्राफ पूर्ण वाचला होता. खालचा नाही वाटत आहे मला हे सगळं वाचलेलं. थोडं वाचलं आणि बहुतेक दुसरीकडे विश्लेषण काय तर गेलं आपलं. कित्येक पाण्याने वरचेवर अंगोपांग स्वच्छ करणे, अन्नादिक सामग्री वरचेवर धुणे, स्नान करून आपल्या हाताने बनवलेले भोजन करणे, वस्त्र प्राभरणे धुणे, धुतलेल्या जागीच भोजन घेणे वगैरे क्रिया करण्यातच धर्म घडतो असे मानतात. दुसरे कित्येक सावधानपूर्वक चालणे, बसणे, उठणे, निजणे, पाणी वगैरे मोठ्या काळजीने सांडणे, वापरणे, गाळणे या क्रिया केल्यानेच आपण कृतार्थ होऊ, याशिवाय इतर क्रिया निरर्थक आहेत असे मानतात. कित्येक उपोषण, व्रत, रसपरित्यागानी आपणास श्रेष्ठ मानतात. कित्येक दुःखित बुभुक्षितांना दान देण्यात धर्म मानतात. कित्येक भोळे जीव सर्व धर्म समान आहेत, त्याबाबत अधिक सूक्ष्म विचार करण्याची जरुरी नाही असे मानतात. सर्व धर्म समान मानणारे कोण म्हणायचे? कोण म्हणायचे? नाही नाही, कोणाचा भेद आहे ते? सर्व धर्म समान मानणारे. सर्व धर्म समान आहे. कुठल्या भेदामध्ये घालायचं त्याला? वैष्णव मानते. नाही नाही नाही, तसं नाही. विनय मिथ्यात्व म्हणलं ना, जे 5 मिथ्यात्वाच्या भेदापैकी, तर ते विनय मिथ्यात्वामध्ये सगळ्यांचा विनय करतात ते, मग सगळ्या धर्मांना समान मानतात. तर म्हणून सांगितलं जे विनय मिथ्यात्वी आहेत ते सामान्य बघतात फक्त की सगळे देव समान आहेत, बाकीचं काय सूक्ष्म विचार करायची त्यांना गरज नाही. कित्येक परमेश्वराचे नामस्मरण करण्यातच धर्म आहे असे मानतात. कित्येक इतर जीवावर उपकार करण्यात व सर्वाचा विनय करण्यात धर्म मानतात. मग असंच एक जण परवा भेटले होते मला, सोलापूरला गेले होते तेव्हा, की चांगले गडगंज असे व्यापारी आहेत, एक जे ज्वेलर्सवाले आहेत. तर ते त्यांचं चांगलं आहे रुटीन, म्हणजे त्यांनी आपलं धनाचं भरपूर भाग दान करतात आणि अनेक ट्रस्ट वगैरे चालवतात, अनेक समाज संस्था वगैरे करतात त्या काय काय असं सेवाच्या टाईपमध्ये. तर ते त्यांच्याशी माझं इंटरॅक्शन आलं, त्यांच्याशी बोलण्यात आलं जरा, की त्यांना म्हटलं मी तुम्ही ज्वेलर्सवाले असताना तुमच्या अंगावर तर काहीच नाही आहे, काहीच नव्हतं त्यांच्या अंगावर, ना अंगठी होती ना गळ्यातलं होतं, काहीच नव्हतं सोनं. मी म्हणले तुम्ही का नाही घालत काय? ते म्हणले गेले 45 वर्ष मी त्याग केलाय म्हणले सगळ्याचा. म्हणले नियम केला आहे आम्ही, मी आणि माझ्या बायकोनी, की सोनं काय घालायचं नाही, म्हणजे भलेही किती पण असू देत. म्हणजे असं एक निरपेक्षता होती किंवा एक परिणामामध्ये त्यांच्या सहजता होती बरं का. आणि मग त्यांनी स्वतःहून सांगितलं, म्हणजे श्वेतांबर होते ते, त्यामुळे त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी माझ्या धनाचं एवढं भाग कुठं अनाथाश्रमांना दान करतो, गोशाळेला दान करतो. इवन एक ठिकाणी त्यांनी स्नेहालय म्हणून एक काढलंय सोलापूरमध्ये, तर तिथं ते वेश्यांची पोरं सांभाळतात, म्हणजे त्यांना शिक्षण देणं, त्यांचं सगळं भवितव्य सांभाळणं वगैरे असं ते करतात. मग मी त्यांना असं संबोधन केलं की कधी या माताजींकडं, म्हणजे आपल्याला कुठं दान करायला पाहिजे कुठं नाही ह्याचं पण विवेक असायला पाहिजे ना. म्हणजे असं कळलं की त्यांना अनेक, अजून त्यांनी हे पण सांगितले कुठं शाळांना वगैरे देतात, हॉस्पिटल्सना देतात, कुठं गरज असेल अशा सगळ्या ठिकाणी ते वापरतात ते पैसा म्हणून. मग आता त्यांना ते, म्हणजे मला नाही कळलं की त्यांना आपण असं म्हणावं का की ते वेश्यालय चालवायला पाहिजे. वेश्यालय नाही, सॉरी, स्नेहालय नाव होतं त्याचं. तिथं ते वेश्यांची मुलं, अनेक मुलांना त्यांनी असं ग्रॅज्युएट केलं आहे, अनेकांना जॉब लावून दिली आहे, अनेक जण परदेशात गेले तिथून, अशा अनेकांना त्यांनी सपोर्ट केलं आहे. म्हणजे ते मला प्रश्न पडला की त्याला आपण किती चांगलं म्हणायचं आणि किती वाईट म्हणायचं ते. आता ते कोणाला तरी तिथं त्याच्यातून वेगळा मार्ग दिसू नये म्हणजे झालं. म्हणजे असं जर तिथं साधन मिळतंय आपल्याला तर कोणी कुमार्गी होऊ नये म्हणून त्यांनी पैसा देतात तिथं हे कळलं. मग त्यांना मी आपलं संबोधन केलं, असं आपण साधर्मींना सत्पात्रांना वगैरे दान करायला पाहिजे, किंवा तुम्ही या माताजींकडं, असं मी एकदा बोलले. म्हणजे मला म्हणायचं होतं पात्र आणि अपात्र कुपात्र ह्याचा आपल्याला निर्णय करता यायला पाहिजे. मग सगळ्यांचा विनय करणे, सगळ्यांना समान मानणे, मग ह्याच्यामध्ये धर्म नाही. ज्ञान पाहिजे. आणि मग आता त्यांनी असं म्हणणार आहेत ना
सगळे गरीब आहेत, सगळेजण समान आहेत, मग त्यांना आम्ही दान म्हणजे मदत कर. हां, श्वेतांबर. नाही का श्वेतांबर म्हणजे स्थानकवासी म्हणतो ना आपण, त्या टाईपचे होते ते. त्यांच्या याच्यात असं नाही का खूप असं काय आता किती कोण शास्त्र स्वाध्याय करणार आहे आणि काय असं त्यांचं कल पण भरपूर आहे बरं का धर्माकडं, की ते किती म्हणले माझ्याकडे 400 ग्रुप आहेत, मी सगळ्या ग्रुपला रोज प्रवचन त्यांचे ऐकतो, त्यांना काय काय सेंड करतो मेसेज, असं सगळं म्हणले. इवन ते श्वेतांबर साधू असतात ना, ते महाराज साहेब म्हणतात, त्यांनी अशा लोकांना सोलापूरमध्ये बोलवायचं, त्यांचे चातुर्मास करवायचे, त्यांचे प्रवचन घडवायचे सभारूपाने, असं सगळ्या कार्यामध्ये पण त्यांचं सहभाग असतंय. म्हणजे सगळीकडे ते काय म्हणतात स्पॉन्सर करतात सगळ्या ठिकाणी. म्हणजे काम आता त्यांचं असं आहे की शेवटी समाजात पडलं ना की असलं सगळं मागं लागतंय. त्यामुळं मग तिथं त्यांना किती आपण तर उपदेश करावा असं प्रश्न पडला की चांगलं आहे का वाईट आहे, करा की नको असं. मग मी आपलं त्यांना ध्यानाची कला सांगितली, त्यांना म्हटलं असं असं माताजींचे पण प्रवचन असतात, ऐकत जावा. बरं म्हणाले ते, माता कधी येते तेव्हा योग बघू. फक्त मला एवढ्यावरनं आठवलं की ते सर्व बेसिक ज्ञान पाहिजे ना, बेसिक ज्ञान पाहिजे, मग त्यात इंटरेस्ट येईल ऐकायला. त्यांचं व्याप भरपूर आहे, त्यामुळे ते असं काही स्वाध्याय करतात वाटत नाही. प्रवचन ऐकणे आणि हे सगळ्या क्रियांमध्ये जास्त आहेत ते. त्यामुळं बेसिक माहीत असल्याशिवाय आपण काय सांगणार त्यांना. मग असं सगळे समान वाढली तर तसं पण होतं, मग तिथंच देत राहतात ना ते. एकदा समाजात असं काम द्यायला लागले की तिथंच मग देत राहते, असं होतं ना. नाही, त्यांचं धर्मकार्य भरपूर आहे, पण ते योग्य ठिकाणी जायला पाहिजे असं मला वाटलं त्यांना सांगताना. पण त्यांना कुठं कधी परिचय नाही आहे. परिचय असल्याशिवाय कसं आपण फार बोलू शकत नाही तिथं. म्हणून एकदा सांगायचं, संबोधन करायचं काम केलं होतं. पण सगळेजण समान आहेत, सगळे धर्म समान आहेत, ही मान्यतेसाठी मला सांगा वाटलं की ते अशा ठिकाणी मग जीव. मग तिथे परवा एक म्हणजे मी ऐकलं नाही प्रवचन, पण प्रमाणसागर महाराजांच्या शंका समाधानमध्ये एकाने विचारले ना प्रश्न की आमच्याकडे पैसा आहे तर आम्ही जिनालय बांधायचं का दवाखाना बांधायचं, आम्हाला गाईड करा म्हणून सांगितलं त्यांनी. म्हणजे मी नाही ऐकलं ते प्रवचन, त्यांनी काय उत्तर दिलं, पण असा प्रश्न विचारलाय. मग लोक अशी पण प्रश्न विचारतात ना समाजात असताना, त्यांच्या धनाचा वापर त्यांना करायचा आहे तर तुम्ही म्हणणार जिनालय बांधा, तर त्या हॉस्पिटल्सना भरपूर डिमांड आहे आत्ता. कारण अनेक ठिकाणी आता कोरोनामुळे लय अडचण आली हॉस्पिटल्सची वगैरे, किंवा अनेक गावांमध्ये नसतात म्हणून तिथं बांधायचं ते विचार करतात. आणि मग असं आपण त्यांना कुठं संबोधन, इवन जिनालय बांधलं तरी सुद्धा दोषच आहेत. किती त्याचं त्यांनी चांगलं वापर करणार, त्याचं संगोपन करणार, त्याचं सगळं देखरेख करणार, सगळ्याचा प्रश्न असतो. त्यामुळं ते पैसा असणाऱ्यांना मार्गदर्शन करायचं म्हणजे गुरुच पाहिजेत तिथं, कशा रीतीने करायला पाहिजे त्या धनाचा व्यय. बरोबर आहे. म्हणजे त्यांची श्रद्धा बसायला पाहिजे ना ते. म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायचं तर दोन्हीकडनं प्रश्न आहे हो. म्हणजे जिनालय बांधा का ते हस्पतालय बांधा म्हणायचं. त्यांनी काय उत्तर दिलं मी वाचलं. मंदिरात माणसं जात नाहीत म्हणून तेच की आपली मंदिरं हे करायला लागलेत, सगळे करायला लागलेत. अजून मंदिरं काय आहेतच नाही. हेच आमचं पण म्हणणं असते. म्हणजे आम्हा पण नेहमी हेच सांगतात की नवीन बांधायला लागला तर जुन्याचं कोण संगोपन करायला आहे, कोण त्याचं जीर्णोद्धार करायला आहे, त्याचं सांभाळ करायला आहे, त्याचा वापर करायला आहे, हे बघत नाही. आता त्या जयपूरमध्ये आम्ही गेलो होतो तर किती मंदिर आहेत तुम्ही बघितलं असेल. आता मला बघितल्यावर तर मी चाट पडले अक्षरशः. त्या कुठलं झवेरी बाजार का काय तर होतं ना नाव, तर ते तिथं अक्षरशः त्या मला वाटलं ती गल्ली पूर्ण मंदिराची गल्ली आहे आणि ती आता सध्या बाजार झाली आहे. म्हणजे खाली मंदिर आहेत बरं का, किंवा मध्ये मंदिर आहेत आणि बाजूला सगळीकडे बाजार आहे. आम्हाला शोधून काढावं लागलं मंदिर कुठे आहे आणि बाजाराचं ते दुकानं कुठे आहेत वगैरे असं. म्हणजे इतकी मंदिरं आणि इतकी प्रतिमा आहेत त्या जिनालयांमध्ये. कसं त्याचं कोण विनय करणार आहे, कोण त्याचं देखरेख करणार आहे, असं म्हणजे बांधून ठेवायला लागले ते लोक. पुढच्या पिढींना तर ह्याच्यातलं अबकडं पण माहीत नाही कसं त्याचं काय करायला पाहिजे वगैरे. त्यामुळं पुढं अभिनय होत जाणार आहे. म्हणून नवीन बांधण्यापेक्षा पुराण मंदिरांचं
हां तेच ना. आणि पुराण्या मंदिरांकडे कोणाचं लक्ष नाही आहे. त्याचं काय म्हणायचं, काय करायचं, डागडुजी करायचं, त्याच्यामध्ये व्यवस्था ठेवायची सगळी, ह्याच्याकडे कोण बघायला तयार नाही आहे. मग नवीन बांधत राहणं म्हणजे, आणि त्याला सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायला. आता ते शिखरजीमध्ये तर किती नवीन मंदिरं झाली. तिथं ते दर्शन करणाऱ्याला प्रश्न पडणार आहे, कुठं कुठं दर्शन करून कुठं नको. म्हणजे प्रत्येकाने आपलं पंथ काढलाय, आपलं मत काढलंय आणि त्यांनी मंदिरं बांधायला सुरुवात केली आहे. पण आपण पण याच मताचे आहेत की एखादं आहे ना मंदिर, त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर त्याच्यातच सगळं सहयोग करा, त्याचंच देखरेख करा व्यवस्थित आणि त्याचाच वापर करा, जेणेकरून की असं अविनय होणार नाही पुढं जाऊन. कारण अनेक ते मागची मंदिरं बघितली आहेत आता जाऊन कुठं अजंठा एलोराला वगैरे, की कसं त्या मंदिरांचं नाश होत गेला नंतर औरंगजेबाच्या निमित्तामध्ये त्यांनी सगळे त्या गुफांमध्ये लेण्यांमध्ये दाखवले ना. मंदिरामध्ये पाठशाळा चालू करणं किंवा असं पाहिजे. हा म्हणजे कोणाला रुची राहायला पाहिजे ना. पाठशाळा शिक्षण केलं पाहिजे. हा मग का करीना तुम्ही अजून, तुम्ही का करीना? इथं घ्या की, आता सुरू करा, इथं झालं की सगळं चाललंय की माझं शनिवार रविवार करून. महावीर निर्वाण आहे ना, शुभ मुहूर्त आहे, मंगल कार्य करून टाका त्याच दिवशी. म्हणजे एकदा रुची संपली ना आणि पोरं हाताच्या बाहेर गेली की मग नंतर मिळत नसतात परत. संस्कार ह्याच वयात व्हायला पाहिजेत तर ते योग्य आहे, नाही तर मग नंतर परत बसवून शिकवणं शक्य नसतं. म्हणून सगळ्यांनी आपल्या आपल्या गावामध्ये हेच जतन करा की जसं कसं करून नवीन पिढी धर्माला अटॅच राहायला पाहिजे. नाहीतर लोकांना, आज कालच मी एकांशी बोलले इथं, तर ते म्हणले की मुलगी 10वीला आहे आणि तिला फार इच्छा आहे की बाहेर जाऊन हॉस्टेलला राहायचं आणि शिकायचं, आणि त्या आईचे परिणाम चांगले आहेत. ती म्हणते हॉस्टेलला ठेवायला नको वाटतंय, आपल्याला तिथे धर्म मिळणार नाही, सगळं चांगलं होणार नाही आणि कशावरनं मुलगीचे विचार चांगले राहतील, त्यामुळे मी तिला इथं शिक म्हणायले, पण तिची इच्छा आहे की नाही बाहेरच जायचं. म्हणजे असे आजकाल लोकांचे विचार आहेत. मग कुठं धर्म राहणार आहे तिथं, का काय तुमचं वचन राहणार आहेत, संस्कार राहणार आहेत, सगळं मग भ्रष्ट होत जातं पुढं पोरं. त्यामुळं धर्माचं गोडी राहावी, कुठंही राहिले तरी मग धर्माशी अटॅच राहावेत, ह्याच्यासाठी चांगले संस्कार करायला पाहिजे. आणि तसं मनपूर्वक करावं धर्म, अशी एक भावना असायला पाहिजे अंतरंगामध्ये, इच्छापूर्वक. त्याच्यासाठी रोज स्वाध्याय घरात घडवा, काहीतरी नवीन गोष्टी वगैरे सांगत जावा मुलांना, जेणेकरून त्यांना रुची राहावी धर्मामध्ये. 4 ओळी राहिले तेवढे वाचते. कित्येक फक्त इंद्रिय निग्रह करून उपोषण करण्यातच धर्म मानतात. कित्येक अनेक प्रकारचे भेष धारण करून, कषाय मंद करून परिग्रह सोडून राहतात. कित्येक, आता मी हे पण बघितलं की ते हिमालयामध्ये वगैरे आम्हा सांगतात ना नेहमी, तर ते तिथं पण नग्न राहून साधना करणारे अनेक जीव आहेत. किंवा आता साऊथ इंडियामध्ये पण कुठं ते काय आहे ते बरं, म्हणजे अनेक मंदिरं जी की आपली होती आणि ती आता सध्या इतर लोकांनी घेतली आहेत ना, अशा ठिकाणी साधना करणारे अनेक ते तसले भगवे वस्त्र घालणारे साधू वगैरे बघितले, ज्यांनी की आपल्यापेक्षा सुद्धा उग्र तप करतात. सगळे परिग्रह सोडून राहतात किंवा अन्न पाण्याचं पण त्यांनी खूप संयमित करतात जीवन. कित्येक एक वेळ अन्न ग्रहण करून पुनरपी याचना न करता तेवढ्याच संतोष मानून राहतात. याप्रमाणे अनेक लोक एकांत पक्षी बनल्याने त्यांना खरे आत्मज्ञान होत नाही. त्यामुळे ते सर्व कुपात्र जाणावेत. त्यांना दान दिले असता व ते अनेक प्रकारांनी फळाला येते. जसे पात्र जसा दाता जसे परिणाम, जसे द्रव्य व जसा विधी असेल तसे फळ प्राप्त होते. काय काय? पात्र, दाता, परिणाम, द्रव्य आणि त्याची विधी. ते सूत्रच आहे ना, विधी द्रव्य दातृ पात्र विशेषात तद्विशेष. जसं असेल त्यानुसार तुम्हाला. हो, बर बर बर. ते कोणाचं परिणाम आहे म्हटलं होतं, दात्याचं का पात्राचं?
तिथं म्हणजे पंचाश्चर्य उत्कृष्ट आहे, पात्र पण उत्कृष्ट आहे आणि देणारा दाता पण त्याचे पण परिणाम उत्कृष्ट, उत्कृष्टता ते दात्याचे परिणाम विशेष होते म्हणून तिथे सांगितलं पंचाश्चर्य वृष्टी झाली. सगळ्या ठिकाणी होतीच असं नाहीये. त्यामुळं ज्या त्या दात्याचे परिणाम असतात त्या निमित्तामध्ये असं काहीतरी विशेष घडून येतं. म्हणून आपण एवढा निर्णय करा आपल्या जीवनात की आपण ज्याला दान करतोय ते पात्र आहे का, कुपात्र आहे का, अपात्र आहे. ज्यांच्या मनात दया नसेल, जे नेहमी हिंसा करत असतील, अत्यंत लोभी असतील, परिग्रह वाढावा अशी ज्यांची सदैव इच्छा असेल, जे केवळ धनवान पुरुषाजवळ नेहमी याचना करणारे असतील, वेदोक्त धर्माविषयी ज्यांना प्रेम वाटत असेल, हे सगळे अपात्राचे लक्षणं सांगायला लागलेत. 185 पानावर आहे रत्नकरणमध्ये. तर सगळे ते त्याच्यावर त्यांनी भरपूर घेतली मीमांसा. म्हणजे अपात्र कोणाला म्हणावे, तर तुम्ही तिथं त्यांना दान देणं योग्य नाही. ते सगळं वर्णन वाचून काढा. ज्याप्रमाणे विषवृक्षाची वासना मूर्छित करण्यास कारण होते, तशी अपात्राची वासना आत्मज्ञानापासून भ्रष्ट करते. अपात्राचा संबंध दावाग्नीसारखा दुरूनच तागण्यासारखा असतो. काय सांगितलं? अपात्राला दान देणे म्हणजे आपल्या घरात विषाचे झाड लावणे आहे. चांगले घेतलीच उदाहरण. शब्दात सांगा बरं, अपात्र म्हणजे काय? एक भासन व्हायला. संपली की वेळ आता. बर उद्या मी फोटो काढून टाकते त्याच्यावर, ग्रुपवर वाचा. कारण माझ्याकडे 185 पाना नाहीये, बघते मी शोधते. नाही, तुमची 4 पानं पुढे असणार आहेत. काल बघितला होता तुम्ही ते. बर कालचं वाचलेल्याच्या पुढंच 2 पानावर आहे, वाचा तिथं आहे. 190 पानावर आहे. 190. ठीक आहे, त्यातनं वाचून काढा. अंधकूपात धन टाकून द्यावे पण अपात्राला दान करू नये, एवढे चांगले शब्द सांगितले त्यांनी. पुढं अपात्राला दान करणे म्हणजे घरात विषाचे झाड वाढवणे. अपात्राचा संबंध दावाग्नीसारखा दुरूनच तागण्यासारखा असतो. ज्याप्रमाणे विषवृक्षाची वासना मूर्छित करण्यास कारण होते, तशी अपात्राची वासना आत्मज्ञानापासून भ्रष्ट करते. म्हणून अपात्राला दान देणं योग्य नाही. ओम.